माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार राजन साळवी यांच्या घरी भेटीसाठी येणार आहेत आणि या भेटी दरम्यान खास उद्धव ठाकरे यांच्यासाठी खास मेनूचं आयोजन या ठिकाणी राजन साळवींनी केलेलं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत स्वतः राजन साळवी साहेब या ठिकाणी आहेत। साहेब, पक्ष राजकारण पद्धत हे चालतच राहणार, पण त्या पद्धतीने त्याचबरोबर तुमच्या ते पहिल्यांदा घरी येत आहेत, त्यामुळे खास त्यांचा कोकणी पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहुणचार करणार आहात। नेमका त्यांच्या स्वागतासाठी नेमका काय मेनू असणार आहे? उद्धव साहेब, रश्मी वहिनी, त्यांचा परिवार माझ्या साळवी कुटुंबाच्या घरी येणार हा निश्चितपणे आमच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा आणि सुवर्ण दिवस आहे। जसे मोठे बंधू मोठा परिवार येतो तसा आनंद आम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी आहे। आणि कोकणी पद्धतीचं जेवण करण्यामध्ये आमच्या गृहिणी त्यामध्ये तरबेज आहेतच। आज सोमवार असल्यामुळे उद्धव साहेबांना, रश्मी वहिनींना गोडं वरण असेल, कोलमचा भात असेल, आनंदाचं म्हणजे त्या मोदक असतील, अळूवड्या असतील, त्यामध्ये नाही म्हटलं तरी डाळिंबाची उसळ असेल, काजूगरची उसळ असेल, पुरणपोळ्या असतील। कोकणामधला जो ह्याचा कसला म्हणतो आपण ते खाद्य जे म्हणतो आपण, जे शाकाहारी जे पदार्थ असतील ते सर्व पदार्थ तिथे निश्चितपणे आम्ही देण्याचा प्रयत्न करू। आणि मला वाटतं की स्वतः उद्धव साहेब आणि रश्मी वहिनी आमच्या जेवणाचा आस्वाद घेऊन प्रचंड खुश होतील असं मला वाटतं। बरोबर आहे। राजकारण बाजूला राहिलं, पण घरी येण्याचा योग हा प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी मिळत नाही, ते भाग्य तुम्हाला मिळतंय। बरेच कालावधीनंतर तुमची पण इच्छा होती की उद्धव साहेबांनी आपल्या घरी यावं। ज्या पद्धतीनं सध्या कारवाया सुरू आहेत, एसीबीचा ससेमिरा मागे लागलेला आहे, अशा पद्धतीने तुमच्या भेटीसाठी ते येत आहेत। काय तुम्हाला काय शब्द त्यांच्याकडून अपेक्षित आहेत? आमचं सर्वांचं दैवत वंदनीय बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या सहवासामध्ये अनेक मी वर्ष घालवण्याची मला संधी मिळाली। शिवसेना प्रमुख आमच्या घरी येऊ शकले नाहीत त्या काळामध्ये, परंतु त्यांचे पुत्र, त्यांची सून म्हणून त्यांचा परिवार आज माझ्यासारख्या एक सामान्य शिवसेनेच्या घरी येतात आहेत। तो निश्चितपणे आमच्या आनंदाचा क्षण आहे। हे भाग्य हे आमच्या नशिबामध्ये आहे, म्हणून स्वतःला आम्ही नशिबवान समजतो। आणि आम्ही सर्व परिवार वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाशी एकनिष्ठ प्रामाणिकपणे राहिल्याचा आम्हाला आनंद या ठिकाणी मिळणार आहे। ज्या खुर्चीचा एसीबीने या ठिकाणी मूल्यांकन केलं, ती खुर्ची सुद्धा कदाचित उद्धव साहेबांना तुम्ही दाखवाल, तेव्हाच नेमकं ती दाखवणार का? नेमके काय सांगाल? शिवसेना प्रमुखाने त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना भवन दादर येथून पुरी शिवसेनेची मेघ पुढे नेली। त्यावेळेला ती त्यांची सिंहासन मी स्वतः शिवसेना पक्षप्रमुखांकडून स्वतः मागून घेतलं, ते मी घरी आणलं, त्याची आम्ही पूजा अर्चा केली आणि ते सिंहासन आमच्या दृष्टीने अत्यंत अनमोल वस्तू त्या ठिकाणी ते आहे। आणि म्हणून त्याबद्दल मध्यंतरीच्या एसीबी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडनं त्याचं मूल्य झालं, ही एकदम दुर्दैवी बाब आहे। खरं म्हणजे ते अनमोल आहे, त्याचं मूल्यच होऊ शकत नाही। आणि त्याच्याबद्दलच्या भावना मी आपल्याकडे व्यक्त केलेल्या आहे। निश्चितपणे उद्या आल्यानंतर स्वतः शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब त्या खुर्चीसमोर नतमस्तक होतील असं मला या ठिकाणी वाटतं। नक्कीच। हे होते आमदार राजन साळवी सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।